हसतेस काय तू? अरे कारण ना मला खूप लोक कधी कधी बोलतात, तू त्याला बोलूच देत नाही इंटरव्ह्यू मध्ये यार, तूच सगळं बोलून टाकते. आणि ह्याचं असं असतं, नाही शिवानी तूच बोल, मला नाही बोलता येणार. मग आता मी मुद्दाम त्याच्याकडे नाही बोलू देत, त्याला सांगू देत उत्तर, बोल. जन्मोजन्मी अशीच व्यक्ती मिळावी असं पण काहीतरी व्रत असायला हवं होतं पुरुषांसाठी. कधी कधी असं होतं ना की आपल्यालाच असं वाटत असतं की आपल्यावर कोणी प्रेमच करू शकत नाही, आपण ते डिझर्विंगच नाही आहोत. सो तसं कुठेतरी तारिणीचं झालं होतं. आणि केदार तिच्या आयुष्यात आल्यामुळे किंवा केदारच्या प्रेमामुळे तिला ती जाणीव झाली की तिच्यावर पण कोणीतरी प्रेम करू शकतं. जितका जास्त आनंद आणि जितका जास्त काय म्हणतात शांतता एका नवऱ्याला एक्सपेक्टेड असते ती तारिणी द्यायचा प्रयत्न तर नक्कीच करेल. देईल का नाही देईल मला नाही माहिती, प्रयत्न नक्की करेल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. वटपौर्णिमा आता लवकरच येणार आहे आणि तारिणी आणि केदार यांच्यात एक वेगळा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. कसे आहात दोघे? मस्त. तुम्ही कशा आहात? मी खूप छान आहे. पण काय सांगाल, आता नुकताच तुमचा प्रपोजलचा एक प्रोमो आला आणि काही म्हणजे तासातच मिलियन्स व्ह्यू गेले. किती छान छान कमेंट आहे त्या खाली की असं कोणीतरी प्रपोज करणारं हवंय किंवा खूप आवडतंय तो प्रेक्षकांना. किती छान वाटतंय जेव्हा तुम्ही हे कमेंट्स वाचतात आणि तुम्हाला हे बघताना किती छान वाटतं की आपण केलेला तो प्रोमो शूट इतका मिलियन्स व्ह्यूला गेलाय. खूप छान वाटतं ऍक्च्युली, इतका छान प्रतिसाद मिळाला ऑडियन्सचा. तर कारण म्हणजे मला जेव्हा कळलं की अशा टाईपमध्ये प्रपोज केदार करणार आहे, तर मला पण असं झालं की हे वेगळं आहे, म्हणजे असं आजपर्यंत तरी कोणी केलं नसावं. आणि माझ्यासाठी पण ते होते की अरे वा, कसं करणार आहेत पण ते फटाके आणि तिचा चेहरा वगैरे. आणि शूट करताना पण छान मजा आली पण मला करताना. येस, पण तारिणी जेव्हा बघितला तू फोटो बघितला किंवा ते फटाके वाजल्यावरचं जे हे सगळं होतं, तुझ्यासाठी ते किती स्पेशल? माझ्यासाठी त्या क्षणापेक्षा माझ्यासाठी त्याचा आधीचा जो बिल्डअप होता ना, तो जास्त इंटरेस्टिंग होता. की केदारला माहितीये, केदारला तिने सांगितलं की मला तू आवडतोस किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तरी नंतर तिला गोळी लागलीये, मग तिला त्रास होऊ नये म्हणून तो तिला सांगत नाही किंवा तो ती गोष्ट मान्य करत नाही. आणि मग नंतर ती परत आल्यानंतर तिच्या जीवाची घालमेल होतीये की अरे यानी म्हणजे काय हा काहीच का बोलत नाहीये. आणि जेव्हा मग कॉप टीम त्याला काहीतरी सजेस्ट करते, मग तो तिच्यापासून ते लपवतो आणि मग ते तिथपर्यंतचा जो बिल्डअप आहे ना, तो मला जास्त इंटरेस्टिंग वाटतो. कारण ते खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी कसोटी होती की त्याच्यासाठी ना, तर कुठल्याही पुरुषासाठी तशा पद्धतीनं प्रपोज करणं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारे बिल्डअप करणं जास्त चॅलेंजिंग असतं असं मला वाटतं. ते मला फार आवडलं होतं आणि ते आम्हाला करायलाही खूप मजा आली. हो, पण आताही तुम्ही इतकं उन्हातानात फायटिंग सिक्वेन्स करतात आणि याआधी तारिणी मालिकेत आम्ही बघतोय काय फायटिंग सिक्वेन्स आहे. म्हणजे रात्रीचं जे होतं ते गाडीतनं तुम्ही दोघे येताय दरवाजाला लटकून वगैरे, किती मेहनत सध्या ही सुरू आहे आणि कशा पद्धतीने शूट सुरू आहे. म्हणजे मला तर प्रश्न उठतो, एवढं नटून थटून शेवटी फायटिंग सिक्वेन्स करते, कसं झालंय खरं शिवानी? सगळेजण मला हा प्रश्न विचारतात यार. पण सवय झाली आता. मी सगळ्यांना सेम उत्तर देते, जी फॅक्ट आहे की सवय झाली. त्रास होतो, चिडचिड होते, कधी कधी एकमेकांचं डोकं फोडायची सुद्धा इच्छा होते. पण आय थिंक तोच आमच्या शोचा चार्म आहे आणि ते प्रेक्षकांना सुद्धा बघायला खूप आवडतं. सो मला ज्यावेळेस मी बाहेर जाते आणि मला लोक भेटतात आणि मला सांगतात की नाही यार तू खूप छान हे करते किंवा तुझं काम आवडतं किंवा तुमचा शो आवडतो, मग आम्हाला हे खूप आवडतं ते खूप आवडतं. सो त्यावेळेस आय थिंक मजा येते. मग त्यावेळेस छान वाटतं की हा चला आपण जे काही कष्ट करतोय ते लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतायत. सो ते एक मला फारच छान पण या वटपौर्णिमेत नेमकं काय घडतंय? कारण आता आम्ही फक्त शूटिंग बघतोय तरी आम्हाला कळत नाही की नेमकं आता काय घडणार आहे आणि पुढे काय होणार आहे. काय स्वराचा आरशात का बघतो काय प्रश्न आहे? म्हणजे आपण सध्या काय दाखवतोय ना वटपौर्णिमेमध्ये, थँक्यू. तर कुठलाही सण आमचा असा विदाऊट ऍक्शन होत नाही जनरली. तर त्याच पद्धतीने यावेळेस पण आम्ही करतोय आणि सोशल इश्यूज जे बऱ्यापैकी चालू आहेत सध्या, त्याला आम्ही हसतेस काय तू?
अरे कारण ना मला खूप लोक कधी कधी म्हणतात, तू त्याला बोलूच देत नाही इंटरव्ह्यू मध्ये यार, तूच सगळं बोलून टाकते. आणि ह्याचं असं असतं, नाही शिवानी तूच बोल, मला नाही बोलता येणार. मग आता मी मुद्दाम त्याच्याकडे नाही बोलू देत, त्याला सांगू देत उत्तर बोल. सर, तर असं सोशल इश्यूज जे चालले आहेत सध्या, त्या आम्ही आमच्या मालिकेमधनं दाखवून आणि एक अवेअरनेस दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये थोडंफार ऍक्शन सिक्वेन्स येत राहतात. येस, पण मालिकेत आता दोघांची पहिली वटपौर्णिमा आहे. केदार, जर तिला वचन द्यायचं असेल, प्रॉमिस करायचं असेल, तर काय करणार तारिणीला? तारिणीला म्हणजे मी तर म्हणेल की जन्मोजन्मी अशीच व्यक्ती मिळावी असं पण काहीतरी व्रत असायला हवं होतं पुरुषांसाठी. मग केदार ठेवणार तारिणीसाठी बरं? हा, ठेवणार, का नाही ठेवणार, ऑफकोर्स, त्यासाठी तर आलाय तुम्ही. त्याच्यासाठी तर चाललंय एवढं सगळं. हा. येस, पण तारिणी, आता काय तू वचन देणार आहे केदारला वटपौर्णिमेनिमित्त? अच्छा, तारिणी केदारला काय वचन देईल? व्हेरी इंटरेस्टिंग. तारिणी केदारला वचन देईल की ज्याची काय म्हणतात, जी भावना तारिणीने इतके वर्ष कधी एक्सपिरियन्सच केली नव्हती, तिच्यासाठी कायम तिची आईच प्रायोरिटीवर होती, किंवा आईला न्याय मिळवून देणं तिच्यासाठी कायम प्रायोरिटीवर होतं. पण कधी कधी असं होतं ना की आपल्यालाच असं वाटत असतं की आपल्यावर कोणी प्रेमच करू शकत नाही, आपण तर डिझर्विंगच नाही आहोत. सो तसं कुठेतरी तारिणीचं झालं होतं, आणि केदार तिच्या आयुष्यात आल्यामुळे किंवा केदारच्या प्रेमामुळे तिला ती जाणीव झाली की तिच्यावर पण कोणीतरी प्रेम करू शकतं. सो ते जपायचं वचन मी म्हणजे तारिणी केदारला देईल की ते प्रेम मी कायम जपेन असं. आणि त्याचंही वेगळं नाही आहे ना काही, म्हणजे त्याच्याही आयुष्यात त्याचे आई वडील नाही आहेत किंवा त्याचं कुटुंब त्याला खूप उशिरा मिळालं. सो जितका जास्त आनंद आणि जितका जास्त काय म्हणतात शांतता एका नवऱ्याला एक्सपेक्टेड असते, ती तारिणी द्यायचा प्रयत्न तर नक्कीच करेल. देईल का नाही देईल मला नाही माहिती, प्रयत्न नक्की करेल. पण शिवानी, आता खऱ्या आयुष्यात ही पहिलीच वटपौर्णिमा ही आहे, दुसरी आहे. दुसरी वटपौर्णिमा आहे. हा. तर आता अंबरलाही वचन द्यायचं असेल तर काय असणार आहे वचन? अंबरला मी वचन देईन की अंबर, मी तारिणी मालिकेत मी यापुढे जेवढे केवढे ऍक्शन सिक्वेन्सेस करीन, मी धडपडणार नाही. मी प्रयत्न करीन की मी धडपडणार नाही. तो वैतागतो तो त्या दिवशी लिटरली ज्यावेळेस ते प्रपोजलचा चंक आम्ही नाईट शिफ्टला शूट करत होतो, मी त्याच्याशी फोनवर बोलत होते, तर तो मला म्हटलं, जर आज धडपडली आणि धडपडून घरी आलीस तर याद राख म्हणून. तर तो वैतागतो, कारण मी त्याचंच डोकं खाते घरी जाऊन की मला हे झालं, मला हे लागलं, मला असं झालं, मला तसं झालं. तर त्याचं असं असतं की जर आता हा आपल्या कामाचा भाग आहे आणि आपल्याला हे करावंच लागणार आहे, तर जे काही करशील ते जरा काळजीने कर, असं त्याचं असतं. सो मी प्रयत्न करेन. पण इतके नटल्यावर तुला केदारकडनं काही कॉम्प्लिमेंट येतात? नाही, आम्ही दोघं एकमेकांना कधीच कॉम्प्लिमेंट करत नाही. आम्ही असं की हा कलर का दिलाय, आत्ताच आम्ही बोललो मला अरे म्हणलं असं हे आमचं होत असतं. अंबरकडनं काही लोकसाठी कॉम्प्लिमेंट? हो, तो परवाच ऍक्च्युली सेटवर आला होता, ज्यावेळेस त्याने मला या लुक मध्ये बघितली. त्याला बेसिकली नऊवार आणि नथ घालून कुठलीही मुलगी आवडते असं म्हणणार होते मी, पण असं नाहीये. मी आवडते त्याला की हो, त्याला ते एक महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल गोष्टी त्याला आवडतात. सो छान दिसते. पण तारिणी मालिका ही घराघरात पोचलेली मालिका आणि प्रेक्षकांना फार आवडते, TRP मध्ये देखील अव्वल आहे. प्रेक्षकांना काय सांगायला आवडतं तुम्हाला? आता बोलू दे. एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी नको. हे बोल ना यार. दोघंही बोलू, चल. स्वराज. हा, हा. ठीक आहे, सुरुवात करू. तुम्ही खूप कमी वेळात तारिणी मालिकेला खूप भरभरून प्रेम दिलंय, खूप चांगला प्रतिसाद दिलाय, आणि याचं श्रेय जास्त करून आमचे जे डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, पूर्ण प्रोडक्शन हाऊस जे म्हणजे आहे, मेकर्स आहेत, मेकर्स जे basically. आहेत, त्यांना जातं. आम्ही फक्त त्यांच्या आमचे थ्रू creative आहेत. आमचे क्रिएटिव्ह आहेत सुदीप सर म्हणून त्यांचे. सो त्यांना खूप श्रेय जातं या सगळ्या गोष्टींचं. Over to you. आणि ऍक्च्युली खूप कमी वेळात खूप
काय म्हणतात, प्रेक्षकांना मालिका आवडतीये आणि सगळ्यांनाच म्हणजे पूर्ण टीमला सगळ्या माध्यमातून लोक आमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात की छान चालू आहे, हे आवडतंय, ते आवडतंय. युवराजचं सुद्धा कॅरेक्टर आवडतं, म्हणजे विलन सुद्धा आवडतायत, इतकं ते आहे. सो थँक्यू सो मच. आमच्यावर असंच प्रेम करत राहा आणि तुमच्या अपेक्षांवर उतरायचे प्रयत्न आम्ही कायम करत राहू. थँक्यू. पण Thank you. शिवानी आणि स्वराज मधला हा बॉन्ड असाच आहे, असंच असंच म्हणजे असाच मस्तीखोर खेळ असं म्हणतो ना आपण, की एक खूप शांत, एक खूप बडबडे, अशाच टाईपचा हा बॉन्ड आहे तुमचा. म्हणजे शांत मी आहे आणि फार बडबड नाही करते. म्हणजे ऍक्च्युली आम्ही फार असं बोलतच नाही. आम्ही ऑफस्क्रीन खूप शांत. ऍक्च्युली मला आता ही गोष्ट रिअलाइज झाली आहे तू बोलल्यावर की आमचा बॉन्ड खूप ऑड आहे, लाईक खूप ऑड आहे की आम्ही दोघं असे म्हणजे इतका स्ट्रॉंग बॉन्ड आहे की जर समोरच्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे बघून ते कळू शकतं की काहीतरी गंडलंय, पण आम्ही तितकी स्पेसही देतो एकमेकांना की सांगावंसं वाटलं तर सांग, नाही वाटलं तर नको सांगूस. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.